हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी सुमित तामणीकर मॅथ्स वर्गाच्या या प्लॅटफॉर्म वरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि बरेच दिवस झाले आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो नव्हतो, पण आपले जे काही ट्रिक्स आहेत किंवा शॉर्ट्स आहेत ते चालू होते, कारण तुमची MST CET ची एक्झाम चालू होती, जी आता संपलेली आहे. आणि सेशन 2 किंवा फेज 2 जो आहे तो तुमचा मे मध्ये असणार आहे. तर अजून एक चान्स, अजून एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे. पण बरेच स्टुडंट सध्या कन्फ्यूज स्टेटमध्ये आहेत की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. त्यातच आता जेईचा रिझल्ट आलेला आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचा फोकस जो आहे, जे काही जण होपफुल होते पण जेईला चांगले मार्क नाही आले, त्यांना पण आता सीईटीला शिफ्ट व्हायचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर ज्या लोकांचा पेपर चांगला गेला आहे किंवा ज्या लोकांचा पेपर चांगला गेला नाही आहे, अशा दोघांसाठी मी आज एक कमबॅक प्लान किंवा एक कमबॅक स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहे, की आता उरलेल्या जे 20 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करायला पाहिजे आणि स्पेसिफिकली काय काय नाही करायला पाहिजे, याच्यावर आपण आज डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो कमबॅक प्लान कसा असला पाहिजे, कशा पद्धतीने असायला पाहिजे, ह्या गोष्टीवर आपण बोलणार आहे. त्याच्या आधी आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, युट्यूब चॅनल असेल, मॅथ्स वर्गचं टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर त्याला फॉलो करून घ्या. महत्वाच्या गोष्टी आपण त्याच्यावर देत असतो. सगळ्यांचं सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. आपले 1000 सबस्क्रायबर युट्यूब वरती पूर्ण झालेले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ही गोष्ट शक्य झालेली आहे. इथून पुढेही आपल्याला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे, त्यासाठी सगळ्यांच्या सपोर्टची आवश्यकता आहे. त्यामुळे इथून पुढेही आपण त्या गोष्टी त्या पद्धतीने प्रॉपरली पुढे घेऊन जाणार आहोत. चला तर आता आजचं सेशन स्टार्ट करूयात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की MST CET 2026 मध्ये कमबॅक प्लॅन काय असला पाहिजे. आता मी बऱ्याच स्टुडंटशी बोललो, मला एक गोष्ट लक्षात आली की काही जे स्टुडंट्स आहेत त्यांना पेपर हा इझी गेलेला आहे, काही लोकांना मीडियम लेवलचा वाटला पेपर, आणि काही लोकांना पेपर डिफिकल्ट वाटला. काही लोकांना पेपर डिफिकल्ट वाटला. स्पेसिफिकली जर मी विचार केला तर मॅथ्सचा जो पेपर होता तो बरेच जण म्हणले की मीडियम टू डिफिकल्ट लेवलचा आहे. ज्या लोकांनी जेईचं आधी प्रिपरेशन केलं होतं त्यांना तो इझी टू मीडियम लेवल मध्ये वाटला. ओव्हरऑल जर विचार केला तर मी याच्या आधी पण प्रेडिक्शन केलं होतं, आणि जशा 2023 किंवा 2022 पासून जसं जसं पॅटर्न शिफ्ट होतोय, 2022 ला पहिल्यांदा असं झालं की थोडेसे वेगळे क्वेश्चन आले होते. नंतर 2023 ला आणखीन काही वेगळे क्वेश्चन आले. 24, 25 आपण बघितलं, 25च्या याच्यामध्ये बऱ्यापैकी टफनेस लेवल वाढवला होता. यावर्षी पण ही गोष्ट दिसली. पण माझं असं म्हणणं आहे की आपला जो टार्गेट आपलं जे आहे, ते आपलं टार्गेट जे आहे ते ओव्हरऑल 200 मार्कापैकी 200 मार्क घेणं नाहीच आहे. आपल्याला 99 प्लस पर्सेंटाईल जर पाहिजे तर आपल्याला अराउंड 130 टू 140 मार्क्स घेणं आवश्यक आहे. तुमचा स्कोर सध्या जर 110 120च्या आसपास येत असेल तर, किंवा 100च्या आसपास जर येत असेल तर 130 140 क्रॉस करणं सोपं आहे. पण याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. आता जी काही गोष्ट झाली, पहिला अटेम्प्ट अवघड गेला, पहिल्या अटेम्प्टला कमी स्कोर येतोय किंवा गोष्टी मनासारख्या झाल्या नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींना विसरून जा, कारण तो अटेम्प्ट आता परत येणार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, जो रिझल्टचा पार्ट आहे की फर्स्ट फेजचा रिझल्ट लागल्यानंतर सेकंड फेजचा रिझल्ट, सेकंड फेजची एक्झाम असेल तर ऍटलिस्ट आयडिया येते. बट कमी दिवस आहेत दोन्ही ह्याच्यामध्ये, त्यामुळे दोन्ही फेजमध्ये कमी दिवस असल्यामुळे मला तरी वाटत नाही की आता रिझल्ट लागेल, कारण मागच्या वर्षी सीईटीचा रिझल्ट ऑलमोस्ट 40 दिवसानंतर लागला होता. तर 40 दिवसानंतर लागतोय तर आता 20च दिवस आहेत, त्यामुळे सीईटीचा रिझल्ट लगेच लागण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे सेकंड शिफ्टला, सेकंड फेजला तुम्हाला जाताना तुम्हाला प्रिपेअर होऊन जावं लागणार आहे, कारण तुम्ही पहिल्या फेजची एक्झाम दिलेली आहे, पण तुम्हाला हे माहित नाही तुमचा स्कोर किती येणार आहे. त्यामुळे यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. तुम्ही प्रिपेअर होऊन जायचं. जे काही झालं फर्स्ट फेज मध्ये, कमी मार्क येतील किंवा अवघड पेपर गेला तर तो झालेला आहे असे आपल्याला कळणारच नाही येते. मग आता सेकंड फेजसाठी, सेकंड सेशनसाठी जास्त चांगलं प्रिपरेशन करून जा, सो दॅट तुम्हाला, आणि तुम्हाला आता हे पण कळालेलं एक्झाम कशी असणार आहे, त्यामुळे तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टीची
एक मेंटल प्रिपरेशन तुमचं झालेलं असणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचंय. तो मला असं वाटतं की कमबॅक तुम्ही 100% करू शकता. मागचा जो पार्ट झालेला आहे तो विसरून जा, त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पुढे जे आहेत, पुढचे 20 दिवस आहेत, त्या 20 दिवसांमध्ये काय काय करायचं ह्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही 100% तुमचा जो डिझायर्ड स्कोर आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकता. कमबॅक पॉसिबल आहे का? तर डेफिनेटली पॉसिबल आहे. कमबॅक तुम्ही करू शकता, फक्त तुम्हाला प्रॉपरली गोष्टी कराव्या लागतील इथून पुढे. ठीक आहे, राईट. रियालिटी टाइम कमी आहे पण इनफ आहे. आता मी हे असं का म्हणतोय की टाइम कमी आहे पण इनफ आहे, त्याचं कारण आहे, आता तुम्हाला झिरो पासून स्टडी नाही करायचं मित्रांनो. झिरो पासून स्टडी नाही करायची. तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. तुम्ही ऑलरेडी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केलाय. स्पेसिफिकली जे 12th अपियर झालेले मुलं त्यांनी बोर्डचा पण अभ्यास केला होता. त्यानंतर सीईटीच्या फर्स्ट फेजचा पण चांगला अभ्यास केला. आता जरी तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला काही गोष्टी आठवल्या नाही किंवा तुम्हाला असं वाटलं की आपला काही पार्ट राहिला, आपण नाही करू शकलो किंवा काही गोष्टी नाही आठवल्या, काही गोष्टी कॅल्क्युलेशन मध्ये चुकल्या, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या चुका सुधारण्याची अजून एक संधी तुम्हाला आता मिळालेली आहे. तर ह्याच्यामध्ये कमी टाइम पण इनफ का आहे? कारण तुम्हाला पूर्ण अभ्यास नाही करायचा आहे, तुम्हाला प्रॉपरली काय करायचंय, प्रॉपरली रिवाइज करायचं, प्रॉपरली रिवाइज करायचंय, प्रॉपरली रिकॉल करायचंय. रिकॉल करत असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यायची. सो रिवाइज आणि रिकॉल ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याकडे इनफ टाइम आहे. त्याच्या सोबत सोबत आणखीन बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण हे करत असताना हे डोक्यात नका ठेवू की आता 20च दिवस राहिले, माझं कसं होणार किंवा मी कशा पद्धतीने वर्कआउट करणार आहे गोष्टींना. तर मला असं वाटतं की 20 दिवस म्हणजे आपल्याकडे जो काही अवेलेबल टाइम आहे, आपण 20 दिवस आहे तर आपण असं नाही म्हणू शकत की नाही नाही आता फोन करून सांगू की हे 20च दिवस आहे, आम्हाला आमच्यासोबत हे काय बरोबर नाही चालू आहे, तुम्ही काय करा आणखीन 30-40 दिवस पुढे घ्या एक्झाम, कारण आमचा अभ्यास राहिलेला आहे. तो हे नक्कीच पॉसिबल नाहीये मित्रांनो. आपल्याला जे आहे त्या पार्टमध्ये, त्या तेवढ्या दिवसांमध्ये आपल्याला प्रॉपरली मेहनत करून आपल्याला आपला स्कोर जो आहे तो पहिल्यापेक्षा बेटर करायचा आहे. तर नक्कीच मला असं वाटतं, असं नाही की 8च दिवसात एक्झाम आहे. 20 दिवस म्हणजे ऑलमोस्ट अर्धा महिन्याच्या वरचा वेळ आहे आपल्याकडे आणि त्यातल्या त्यात ऑलरेडी काही लोक अभ्यासाला लागले, ज्यांची पहिल्या 1-2 दिवस एक्झाम होती, म्हणजे 11ला एक्झाम चालू झाली, 11 एप्रिलला. 11 एप्रिल वाले ऑलरेडी आज 22 तारीख आहे, म्हणजे 10-11 दिवस त्यांचे ऑलरेडी त्यांनी अभ्यास केला, म्हणजे त्यांना तो ऑलमोस्ट 1 महिना मिळाला. ज्या लोकांची एक परवा दिवशी वगैरे संपली एक्झाम 21 तारखेला, त्यांच्यासाठी फक्त थोडेसे कमी दिवस आहेत. बट ठीक आहे, त्यांना 11 ते 20 हा पण एक्स्ट्रा टाइम मिळाला 20 तारखेच्या एक्झामला प्रिपेअर करायला. तो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सिमिलरच आहेत. तर कमी जरी दिवस असले तरी पण प्रॉपर प्लॅनिंगने जर तुम्ही गेले तर हा टाइम 100% इनफ आहे मित्रांनो. ह्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता. व्हॉट टू डू डेली. आता दररोज काय करायचं? दररोज तुम्ही काय करू शकता? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स किंवा मोस्ट रिपीटेड, मोस्ट वेटेड टॉपिक, मोस्ट वेटेड टॉपिक, ठीक आहे, मोस्ट वेटेड टॉपिक. आणि तिसरा मोस्ट इझी टॉपिक और क्वेश्चन. आता तुम्ही म्हणता सर हे सगळंच्या सगळं कसं पॉसिबल आहे? सगळंच्या सगळं पॉसिबल नाहीये, मला माहितीये. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन मी टाईप वाईज म्हणतोय. तुम्हाला एखादा टॉपिक काहीच येत नाही, पण तुम्हाला त्या टॉपिक मधले मोस्ट रिपीटेड क्वेश्चन जर माहित असतील की या टाईपचा प्रश्न येतोय, तर त्या टाईपचे तेवढेच प्रश्न करा. तेवढे जरी प्रश्न केले, आता तुम्हाला असं नाहीये की तुम्हाला सगळेच्या सगळे टॉपिक येत नाहीत. काही टॉपिक तुम्हाला परफेक्टली येतात, काही टॉपिक तुम्हाला येत नाहीत किंवा काही टॉपिक तुमचे बाकी आहेत, तर त्याला रिवाइज करायला थोडा वेळ आहे. त्याच्यातले मोस्ट रिपीटेड क्वेश्चन सगळ्यात आधी प्रिपेअर करा. त्यानंतर मोस्ट वेटेड टॉपिक, मी 6 टॉपिकचे नावं सांगितले होते. 6 टॉपिकचे नावं सांगितले होते. मी ऑब्झर्व केले, अजून माझ्याकडे सगळेच्या सगळे क्वेश्चन माहित नाही कारण अजून आलेलेच नाहीयेत. बट जेवढं मी ऑनलाईन चेक केले किंवा जेवढे मुलांकडून मला मिळाले त्याच्यानुसार जे व्हेक्टर टॉपिक आहे, व्हेक्टर टॉपिकला सगळ्यात जास्त वेटेज आहे मित्रांनो. प्रत्येक शिफ्ट मध्ये व्हेक्टरचे प्रश्न खूप जास्त लेवलला विचारले जातात. एओडी, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह झाला, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाला 12वीचा,
त्याच्यानंतर तुमचा इनडेफिनेट इंटिग्रेशन, त्याच्यानंतर तुमचा डिफरन्शियल इक्वेशन. हे जे टॉपिक आहेत जे मी ऑलरेडी सांगितले होते, मी 6 टॉपिक सांगितले होते, वेक्टर, एओडी, ट्रिग्नोमेट्री, इनडेफिनेट, डिफरन्शियल इक्वेशन आणि 3D जॉमेट्री. हे 6 टॉपिकवरच जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत. तुम्ही जर कोणतीही शिफ्ट काढून बघितली तर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही आठवून बघा तुमच्या स्पेसिफिक शिफ्टला कोणते क्वेश्चन जास्त आले होते. तर हे जे 6 टॉपिक आहेत, मला असं वाटतं की हे 6 टॉपिक सगळ्यात आधी प्रिपेअर करा, किंवा तुमचे जर ऑलरेडी झालेले असतील तर त्याला प्रॉपर रिवाइज करा आणि ह्याचे क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण हा टॉपिक खूप 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 महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट, अ गेम चेंजर. मॉक टेस्ट मी बऱ्याच मुलांसोबत बोलल्यानंतर मला लक्षात आलं की बऱ्याच मुलांना एक तर भीती होती पहिल्या अटेम्प्टला की कसा जाईल पेपर काय नाही, आणि काही लोकांना असं वाटत होतं आपला अभ्यासच झालेला नाहीये, आपण प्रिपरेशन पूर्ण केलेलं नाहीये, मग आपण मॉक टेस्ट कशा देणार, कमी मार्क आले तर काय. ही सगळ्यात मोठी चूक केली बऱ्याच लोकांनी, की अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून मॉक टेस्ट दिला नाही. पण मॉक टेस्ट दिल्या असत्या तर मला असं वाटतं वेगळा इम्पॅक्ट पडला असता. ज्या लोकांनी मॉक टेस्ट दिले आहेत त्यांचा स्कोर बघा, त्यांचा स्कोर पहिल्या अटेम्प्टचा पण जास्त येणार आहे आणि आता त्यांचा सेकंड अटेम्प्टला पण जास्त येईल. तर मुलांना ज्यांनी चूक केली आहे की आधी मॉक टेस्ट दिल्या नाही किंवा खूप कमी मॉक टेस्ट दिल्या, त्यांना मी रिक्वेस्ट करेल की मॉक टेस्ट नक्की द्या. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आता तुम्ही मॉक टेस्ट जी तुम्हाला द्यायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे आपले फुल लेंथच्या टेस्ट आहेत त्या फुल लेंथच्या टेस्ट तुम्ही देऊ शकता. फुल लेंथच्या टेस्ट ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची ते समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा मॉक टेस्ट दिली तुम्ही, मॉक टेस्ट दिल्याच्या नंतर त्याचं अनालिसिस करणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट एरर ट्रॅकिंग करणं खूप महत्वाचं आहे. या 3 गोष्टी न केल्यामुळे बऱ्याच जणांचे पेपर टफ गेलेत, कारण त्यांना 3 तास कशा पद्धतीने हँडल करायच्यात गोष्टी हेच माहित नाहीये. कारण होतं काय बऱ्याचदा आपण एक अज्युम करून जातो की ठीक आहे ना, पहिले फिजिक्स केमिस्ट्री सोडवायचं आहे, मग मॅथ सोडवायचं आहे, टाइम येणार आहे, टाइम जाणार आहे. बट ते जे प्रेशर हँडलिंग आहे ते होत नाही. ते प्रेशर हँडलिंग करण्यासाठी तुम्हाला सवय असणं आवश्यक आहे. ती सवय तुम्हाला मॉक टेस्ट मधूनच मिळणार आहे. आता ती सवय लागण्यासाठीच तुम्हाला मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. खूप 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 महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यासोबत स्पेसिफिक टॉपिकच्या मी सजेस्ट करेल की तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट द्या. तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट द्या. टॉपिक वाईज टेस्ट याच्यासाठी की तुमचे टॉपिक तुम्ही किती लेवलला प्रिपेअर केलेत हे त्याच्यावरून लक्षात येईल, त्याच्यावरून तुम्ही अंदाजा घेऊ शकता. ठीक आहे. सध्या टॉपिक वाईज टेस्ट द्यायला तेवढा वेळ नाहीये मला माहितीये, पण एखादा टॉपिक तुमचा राहिला होता फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस, तर तो सेकंड अटेम्प्टच्या वेळेस तुम्ही परत प्रिपेअर केला तर तो झालाय का नाही हे चेक करण्यासाठी मी सजेस्ट करेल की टॉपिक वाईज टेस्ट द्या. त्याच्या सोबत सोबत तुम्ही काही सेक्शनल टेस्ट देऊ शकता. नक्कीच त्याचा पण तुम्हाला इम्पॅक्ट पडेल. कारण होतं असं की बऱ्याचदा एखादा स्पेसिफिक सेक्शन, फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन, कॅल्क्युलसचं सेक्शन किंवा ट्रिग्नोमेट्रीचं सेक्शन, हे जे सेक्शन आहेत कोणाचे तेच वीक असतात. मग ते त्याला रिवाइज करून जर एक टेस्ट देऊन बघितली तर मला असं वाटतं त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. नक्कीच त्याचा 100% इम्पॅक्ट करेल. पण ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. मॉक टेस्ट रेग्युलर देणे, त्याचं अनालिसिस करणे आणि त्याची एरर ट्रॅकिंग करणे. कारण एरर ट्रॅकिंग केल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की तुमची स्ट्रेंथ आणि वीकनेस काय आहे. तुमची स्ट्रेंथ आणि वीकनेस काय हे तुम्हाला त्याच वेळेस कळणार आहे. ऑलरेडी तुम्हाला ते कळालेलं आहे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट ज्या लोकांनी सिरियसली दिलाय, खूप जास्त विचार करून प्रॉपरली दिलाय, त्यांना या सगळ्या गोष्टी कळतील. ज्या लोकांनी ऑलरेडी कॅज्युअली दिलेला आहे त्यांना नाही कळणार. तर त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतोय, मॉक टेस्ट मध्ये ह्या गोष्टी करा, त्याचा तुम्हाला 100% फायनल एक्झामला फरक पडणार आहे. राईट. त्यानंतर स्पीड आणि अॅक्युरेसी. मी बऱ्याच स्टुडंटशी बोलल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की स्पीड आणि अॅक्युरेसी या गोष्टी मॅटर करतातच. स्पेशली तुमचा केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो मॅथ्स आणि फिजिक्सच्या कंपॅरिझन मध्ये बऱ्यापैकी सोपा आहे. तर स्पीडीली तुम्हाला केमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, इतक्या स्पीडीली करायचे की तुम्हाला फिजिक्ससाठी वेळ पुरला पाहिजे आणि ओव्हरऑल तुमचा स्कोर त्याच्यामुळे वाढणार आहे. मी याच्या आधीच्या काही गोष्टीमध्ये पण काही सेशन्स घेतले होते किंवा मी लाईव्ह सेशन्स मध्ये पण मी या गोष्टी सांगितल्या होत्या की तुम्हाला ही गोष्ट महत्वाची आहे की
स्पीड आणि अॅक्युरेसी मध्ये स्पीड महत्वाची का अॅक्युरेसी महत्वाची, तर नक्कीच दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचं कारण अॅक्युरेसी याच्यासाठी महत्वाची की आपला स्कोर वाढणार आहे. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, नो डाऊट, पण मग आपले क्वेश्चन जर चुकत राहिले तर तो एक फ्लो बनून जातो. पहिला चुकला, दुसरा चुकला, तिसरा चुकला. त्यामुळे अॅक्युरेसी पण तेवढीच महत्वाची. स्पीड तो ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे, कारण कमी वेळात जास्त प्रश्न सोडवायचे. तर नक्कीच स्पीड याच्यासाठी की जर तुम्ही मॅथ्सचे प्रश्न सोडवताय, तुम्हाला 90 मिनिटांमध्ये टोटल 50 क्वेश्चन जर सोडवायचे आहेत, तर तुमच्याकडे वेळ आहे. पण मी असं सजेस्ट करेल की मॅथ्सचे जशा ज्या पद्धतीने सध्या पेपर येत आहेत, तर मॅथ्सच्या पेपरमध्ये थोडासा टफनेसचा जो पार्ट आहे तो थोडासा जास्त आहे, म्हणजे टफनेस लेवल जास्त आहे. तर तुम्हाला शोधून शोधून सोपे प्रश्न आधी सोडवावे लागतील. आणि स्टील मी सांगेल की तुम्ही सोपे प्रश्न आधी सोडवा. तुम्हाला असं वाटतंय ना की काही क्वेश्चनला 2, 3, 4 स्टेप मध्ये आन्सर येते, पटापट 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 सोडू शकता तुम्ही. पहिले 20 ते 25 मिनिटं जर तुम्ही स्पीडीली क्वेश्चन सॉल्व्ह केले, तर मला असं वाटतं त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फार फास्ट ते क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील, म्हणजे तुमचा स्कोर पण वाढेल, एक कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुमचे तेवढे क्वेश्चन पण सॉल्व्ह होऊन जातील. पुढचा जो पार्ट आहे सेकंड फेज मध्ये, मग तुम्ही सेकंड टाईपचे म्हणजे मीडियम लेवलचे क्वेश्चन घेऊ शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्ही डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन घेऊ शकता. तर स्पीड मला असं वाटतं मॅटर करते, स्पेशली फिजिक्स केमिस्ट्रीच्या सेक्शन मध्ये जास्त मॅटर करणार, कारण कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे. यस, सगळ्यात महत्वाचा पार्ट माइंडसेट. माइंडसेट हा जो आहे, हा कमबॅकचा माइंडसेट तुमचा स्वतःचा असल्याशिवाय तुम्ही कमबॅक नाही करू शकणार. मी कितीही गोष्टी सांगितल्या, बाकीच्यांनी कितीही गोष्टी सांगितल्या, त्याचा इम्पॅक्ट नाही पडणार जोपर्यंत तुम्ही स्वतःचा माइंडसेट तसा बनवणार नाही की मी स्वतः कमबॅक करू शकतो. यस, तर तुम्हाला कमबॅक करण्यासाठी पॉझिटिव्ह राहावं लागेल. तुम्हाला असा विचार करावा लागेल की ठीक आहे, जे झालं ते झालं, तुम्ही आता कमबॅक करू शकता. किंवा जरी तुमचा पेपर चांगला गेला असेल तरी सिन्स आपल्याला स्कोर माहिती होणार नाहीये, आपल्याला पर्सेंटाईल करणार नाही, आपल्याला रँक करणार नाहीये पहिल्या याच्यावरून, त्यामुळे आपल्यासाठी सगळ्या गोष्टी ब्लाइंड आहेत. आपल्याला सेकंड अटेम्प्ट तेवढ्याच फोर्सफुली द्यावा लागणार आहे जेवढ्या फोर्सफुली तुम्ही पहिला अटेम्प्ट दिलाय. त्यामुळे सेकंड अटेम्प्टला पॉझिटिव्ह माइंडसेटनी जा आणि प्रिपरेशन पण पॉझिटिव्हली एक विचार करून प्रिपेअर करा, सो दॅट तुमच्या लक्षात येईल की आपण पॉझिटिव्ह माइंडसेटनी जर गेलो आणि गोष्टी ज्या आहेत त्या बदलू शकतात जर आपण पुढचे 20 दिवस खूप मेहनत घेतली, डेली रुटीन प्रॉपरली फॉलो केला, आपण रिव्हिजन प्रॉपरली केली, त्यानंतर आपण टेस्ट प्रॉपरली दिला, त्याचं अनालिसिस प्रॉपरली केलं, तर मला नाही वाटत की काही गोष्टी राहतील. तुमचा स्कोर जो आहे तो 100% वाढू शकतो. आता काही लोक म्हणतील की सर आम्ही तर सोडवलं, आमचा स्कोर 70-80च्या मध्ये येत आहे, तर 140-150 पॉसिबल आहे का? तर मी एक गोष्ट सांगेल त्याच्याशी रिलेटेड की 70 to 80 स्कोर तुम्ही जो सांगताय, तो स्कोर कोणत्या रिझन मुळे आलेला आहे? तो स्कोर तुम्ही एक्झामला गडबड केली म्हणून आलेला आहे का तुमचा अभ्यास झाला नव्हता म्हणून आलेला आहे? या गोष्टी खूप मॅटर करतात. ह्या 2 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. तुमचा अभ्यासच झालेला नसेल, मग तुमचा स्कोर 70-80 येत असेल, तर तो ओके आहे, म्हणजे तुमच्या अभ्यासानुसारच तो आलेला आहे. मग 20 दिवसामध्ये खूप काही फरक पडेल का? तर खूप काही फरक पडेल असं मला वाटत नाही. याच्यामध्ये तुमचे मार्क 100% वाढू शकतात जर तुम्ही 20 दिवसात खूप मेहनत केली तर, पण ते ड्रास्टिकली डबल होतील याची काही गॅरंटी नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही खूप चांगला अभ्यास केला होता, मॉक मध्ये तुमचा स्कोर 130-140 कन्सिस्टंट येत होता, पण फायनल मध्ये काहीतरी गडबड झाली, तुमचा पेशन्स राहिला नाही किंवा तुमचा काय म्हणतात त्याला, तुम्ही पॅनिक झाले एक्झाम मध्ये, त्यामुळे तुमचा स्कोर कमी होतोय. तर इन दॅट केस तुम्हाला स्कोप आहे की तुमचा ठीक आहे, त्या मुवमेंटला त्या 3 तासात ती गडबड झाली, पण मग तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही आता उरलेल्या 20 दिवसात आणखीन चांगल्या पद्धतीने जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा स्कोर हा वाढून 120 to 140च्या आसपास येऊ शकतो. पण तुम्हाला त्यासाठी मेहनत नक्की करावी लागेल आणि तुमचा जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे तो कायम ठेवावा लागेल. पॅनिक न होऊ देता तुम्हाला टेस्ट द्याव्या लागतील. त्यामुळे मी सांगतोय माइंडसेट हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे येणाऱ्या 20 दिवसामध्ये. तुमचा माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. येस, वी आर विथ यू. मॅथ्स वर्गची पूर्ण टीम
या येणाऱ्या 20 दिवसामध्ये तुमच्या सोबत आहे. याच्या आधी पण आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत तुमच्यासाठी. मग मॅथ्स MST CET मॅथ्स एक्सप्रेस असेल किंवा MST CET ची कमबॅक सिरीज असेल, आपण ऑलरेडी घेतली होती ती. आता पुन्हा एकदा आपण काही गोष्टी तुमच्यासाठी करणार आहोत. मीन व्हाईल डेली आपण काही PYQ चे क्वेश्चन्स ऑलरेडी शॉर्ट्सच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवत आहोत. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा. मी ऑलमोस्ट असेच क्वेश्चन त्याच्यामध्ये घेतलेत किंवा अशाच ट्रिक सांगितलेल्या आहेत ज्या ट्रिक तुम्हाला एक्झाम मध्ये कामाला येतील, कारण त्याच्यामध्ये मी मॅक्झिमम ट्रिक या अप्लाय केलेल्या आहेत PYQs वरती. तर PYQ मध्ये रिपीटेड आलेले जे प्रश्न आहेत ते मी त्याच्यामध्ये घेत असतो, त्या गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगत असतो. तर नक्कीच त्याचा तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो. तर ती सिरीज जी आहे तिथं तशी चालू राहील. त्याच्या सोबत सोबत आपण काही लोकांचं म्हणणं होतं की सर आता पूर्ण सिलेबस होईल का पुढच्या 20 दिवसामध्ये? पूर्ण सिलेबस 20 दिवसामध्ये कव्हर करणं शक्य पण नाहीये, कारण ऑलरेडी काय झालंय की खूप गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या कव्हर. मी जसं म्हणलं तसं यू आर नॉट एट झिरो, तुम्ही एका स्पेसिफिक लेवलला आहात, तिथून पुढे जायचंय. आता काही लोकांचं म्हणणं आहे की सर आमचं इंटिग्रेशन चांगलं नाहीये, काही लोकांचं म्हणणं आहे की सर आमची व्हेक्टरची रिव्हिजन झाली नाहीये, काही लोकांचं म्हणणं आहे आम्हाला 3D जॉमेट्रीच्या क्वेश्चनला कसं अप्रोच करायचं आहे हे कळत नाहीये. तर तशा लोकांसाठी मी सजेस्ट करेल की आपण ऑलरेडी एक क्रॅश कोर्स घेतला होता. तो क्रॅश कोर्स जो आहे तो निर्धार बॅच नावाने आपल्या ऍप मध्ये आहे. निर्धार बॅच जी आहे आपली ती क्रॅश कोर्स जो आहे तो आपला ऑलरेडी ऍप मध्ये आहे. आपलं जे ऍप आहे मॅथ्स वर्गचं त्याच्यावरती आहे. तर ती रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. जर तुमचे काही टॉपिक वीक असतील तर तुम्ही ती बॅच घेऊन त्याच्यातून ते टॉपिक प्रिपेअर करू शकता. मी म्हणत नाही की ती बॅच पूर्णच्या पूर्ण आता तुमची बघणं होईल, पण तुम्हाला काही टॉपिकची थेरी, कारण त्या बॅच मध्ये आपण थेरी कव्हर केली आहे, क्वेश्चन कव्हर केले, शॉर्ट ट्रिक कव्हर केले आहेत. त्यामुळे ती बॅच कम्प्लीट सगळेच्या सगळे टॉपिक त्या बॅच मध्ये आहेत. सगळेच्या सगळे टॉपिक त्याच्यामध्ये लाईव्ह आपण घेतले होते ऍप मध्ये. ती बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लुडेड आहे. सो ज्या लोकांना टेस्ट द्यायच्या असतील त्यांच्यासाठी टेस्ट पण ते लोक त्याच्यामध्ये देऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट की नुसतं फक्त तुम्हाला टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करायची आहे तर टेस्ट सिरीज सुद्धा निर्धार टेस्ट सिरीज नावाने आपल्या ऍप मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सर्व टॉपिक वाईज टेस्ट अवेलेबल आहेत. त्याच्यासोबत सोबत 11च्या सिलेबसवर एक फुल लेंथ टेस्ट आहे, सेक्शनल टेस्ट. 12च्या सिलेबसवर सेक्शनल टेस्ट आहेत. त्यानंतर PCMच्या 5 फुल लेंथ टेस्ट त्याच्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर नक्कीच ही जी टेस्ट सिरीज आहे ह्याचा तुम्हाला शेवटच्या या 20 दिवसामध्ये 100% फायदा होऊ शकतो. तर मला असं वाटतं की टेस्ट सिरीज साठी तुम्ही एनरोल करायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला टेस्टचा प्रॉपरली युटिलायझेशन त्याच्यामध्ये होईल आणि तुम्ही ऍप वरती प्रॉपर टेस्ट देऊ शकता. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट मी आणखीन एक सांगणार होतो की डेली लाईव्ह लेक्चर तुमचं असणार आहे का? तर यस, तुमचं डेली लाईव्ह लेक्चर आपण घेणार आहोत युट्यूब वरती. ठीक आहे. आता सर याच्यामध्ये काय काय कव्हर होईल? तर याच्यामध्ये काय काय कव्हर होईल याच्यावर मी वर्क करतोय सध्या. मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी मिळायला पाहिजेत ज्याचा डायरेक्टली तुम्हाला इम्पॅक्ट होईल फायनल एक्झाम मध्ये. तर याच्यासाठी आपण एकतर काही क्वेश्चन जे आहेत 2026 ला आलेले, जे की ऑनलाईन किंवा कोणत्या प्लॅटफॉर्म वरती जर असतील किंवा काही स्टुडंटनी मला जे पाठवलेले आहेत, तर तसे काही क्वेश्चन्स मी घेण्याचा प्रयत्न करेल 100%. सो दॅट नेक्स्ट याच्या वेळेस ज्यावेळेस ते क्वेश्चन्स येतील त्यावेळेस आपण परत एकदा त्याचा म्हणजे परत एकदा तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर नक्कीच ते क्वेश्चन आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेऊयात. त्याच्या सोबत सोबत 2025 ला किंवा 24 ला आलेले महत्वाचे काही प्रश्न आहेत. तर असे काही स्पेसिफिक टॉपिकचे जे क्वेश्चन आहेत ते लाईव्ह फॉर्मॅट मध्ये आपण घेणार आहोत. तर ते सेशन मोस्ट प्रोबॅबली उद्यापासून आपण स्टार्ट करतो आहेत. ठीक आहे. सो त्या सेशनला तुम्ही अटेंड करा, प्रॉपरली अटेंड करा, सो दॅट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पण मॅथ्स वर्ग कडून बऱ्याच गोष्टी मिळतील. तर आता ह्याच्यामध्ये शेवटची गोष्ट की ऍप कोणता आहे? ऍप आहे आपलं मॅथ्स वर्ग नावाने. तुम्ही
ह्याच्यावरती सर्च करू शकता प्ले स्टोअर वरती, किंवा ह्याला तुम्ही स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मॅथ्स वर्ग नावाचं ऍप आहे. तिथून तुम्हाला बाकीच्या गोष्टीची डिटेलिंग जी आहे ती पूर्णपणे मिळून जाईल. लवकरच मी आपली जी एक फॉर्म्युला पीडीएफ आहे ती सुद्धा ऍप मध्ये देणार आहे, सो दॅट तुम्हाला ती ऍप मधून डाउनलोड करता येईल आणि त्याचा पण तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट होणार आहे. सो ऍपला डाउनलोड करा. कमबॅक प्लॅन नक्कीच पॉसिबल आहे. मॅथ्स वर्गाची सर्व टीम तुमच्या सोबत आहे, तर नक्कीच कमबॅक करायला तयार राहूयात. भेटूयात उद्यापासून पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती मॅथ्स वर्ग. थँक्यू.